निवडणुकीच्या प्रचारापेक्षा बॅक चेकिंग हा मुद्दा तापलाय। निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना अपॉइंटमेंट लेटर मागणाऱ्या उद्धव ठाकरेंना प्रचारबंदी करा अशी मागणीच नितेश राणेंनी केली। दरम्यान उद्धव ठाकरे नंतर आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांचीही झाडाझडती झाली। पाहूया। सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे काय तपासा, तुमचं नाव काय। मी तर निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना मी आवाहन करेन, विनंती करेन, मागणी करेन की उद्धव ठाकरेच्या प्रचारावर बंदी आणा। उद्धव ठाकरेंच्या प्रचारावर बंदी घाला अशी थेट मागणी भाजपच्या नितेश राणेंनी केली आहे। हेलिपॅडवर बॅगांची तपासणी करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी नाव विचारत अपॉइंटमेंट लेटर सुद्धा मागितलं। आधी वणी आणि त्यानंतर औसामध्ये उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी झाली। उद्धव ठाकरेंची ज्याही ठिकाणी तपासणी होते तिथे ते आपल्या मोबाईलनं शूटिंग सुद्धा करतायत। काय अधिकार आहे हो उद्धव ठाकरेंना त्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा? कुठल्या नियमामध्ये लिहिलेलं आहे? निवडणूक आचारसंहितेमध्ये सगळेचे सगळे अधिकार हे निवडणूक अधिकाऱ्यांकडे असतात। ते आमचे कपडे तपासू शकतात, आमच्या बॅगा तपासू शकतात, आमचे कार्यालय तपासू शकतात। मग त्यांना सहकार्य करायचं की त्यांच्या आडनावांची किल्ली उडवायची की त्यांची अपॉइंटमेंट लेटर उडवायची? मी तर निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना मी आवाहन करेन, विनंती करेन, मागणी करेन की उद्धव ठाकरेच्या प्रचारावर बंदी आणा। माझ्याच बॅगांची तपासणी कशी? मोदी, शहा, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बॅग तपासणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी आयोगाकडून झाली। पालघरमध्ये राजेंद्र गावितांच्या प्रचारासाठी शिंदे पालघरमध्ये आले होते, त्यावेळी शिंदेंच्या बॅगची तपासणी झाली। कपडे युरिन पॉट नाही हे दाखव बाबा सगळं। हां, बॅगा चेक होत आहेत, बॅगा चेक होत आहेत। एक पाण्याच्या बाटल्या आहेत, फक्त कपडे आहेत, बाकी काय नाही, आणि युरिन पॉट पण नाही। यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी युरिन पॉटवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला। वणीमध्ये उद्धव ठाकरेंनी युरिन पॉटही चेक करा असं आयोगाच्या अधिकाऱ्यांना म्हटलं होतं। त्यावरूनच शिंदेंनी ठाकरेंना कपडेच आहेत, युरिन पॉट नाही असा टोला लगावलाय। मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे। हो सर। हा, तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची। हा व्हिडिओ मी रिलीज करतोय। ठीक आहे, तपासा बॅग माझी, बॅग रिकव्हर आहे, माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला। इलेक्शन कमिशन किंवा त्यांचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांनी बॅगा चेक केल्या, त्यांची ड्युटी त्यांनी केली। आणि माझ्या बॅगेत काय पैसे बिसे नाही आहेत, कपडे आहेत, त्यांनी चेक केले। माझे आपले रोजचे रुटीनचं सगळं साहित्य आहे, कपडे आहेत, युरिन पॉट नाही। तुमची बॅग चेक केली, अरे तुमचीच केली का? हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही, त्याला डर कशाला? आता मी येताना माझी बॅग चेक केली, मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा, त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत, बाकी काय नाही आहे, युरिन पॉट पण नाही। तुम्ही लॉकडाऊनमध्ये माणसं मरत होते, तुम्ही कोविडमध्ये पैसे खात होते, खिचडीमध्ये पैसे खाल्ले, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले, अरे म्हणून डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले म्हणून तुमच्या बॅगा चेक करतायत वाटतं। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बॅगांची देखील निवडणूक आयोगानं झाडाझडती घेतली। नांदेडमध्ये हेलिपॅडवर आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी बॅगची तपासणी केली, तर बारामतीमध्ये अजित पवार हेलिकॉप्टरमध्ये असतानाच कर्मचाऱ्यांनी बॅगची पाहणी केली। स्वतः अजित पवारांनी एक बॅग आणि जवळील खाण्याच्या पिण्याच्या वस्तू देखील दाखवल्या, ज्यामध्ये लाडू, चकली आणि चिवडा यांची पाकिटं सुद्धा होती। उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवरून राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये सुद्धा जुंपली। उद्धव ठाकरेंच्या हातून पैसे निघत नाहीत, बॅगेतून काय निघणार असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना राऊतांनी सुपारीनंच उत्तर दिलंय। निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही। ज्याच्या हातात आजपर्यंत कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी। बरं, त्या गोष्टीचं केवढा अवडंबर? आमची बॅग तपासली, आमच्याही तपासल्यात।
आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव, तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरता का मला जरा सांगा. काय विचारायचं हेही माहित नाही, कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. बरोबर आहे, पैसे भाजपनं किंवा फडणवीसांनी तुम्हाला दिलेले आहेत ना. जे सुपाऱ्या घेतात त्यांच्याकडेच पैसे असतात, आमच्याकडे कुठून पैसे असणार. अजित पवारांच्या पुराव्यानुसार आमचं सरकार जर उद्योगपती पाडत असेल, याचा अर्थ असा आहे की आमचा कोणत्याही उद्योगपतीशी आमची हात मिळवणी नाही. जर आम्ही गौतम अडाणीशी हात मिळवणी केली असती तर आमच्या बॅगेत पैसे असते. आमच्या बॅगेत, आमच्या हेलिकॉप्टरमध्ये, आमच्या विमानात नक्की पैसे असते. पण आमच्या विमानात खरोखर कोमट पाणी आहे बरं का. ते पाणी पिऊन आम्ही दौरे करत आहोत. विधानसभेच्या प्रचारासाठी अवघे 4 दिवस उरले, पण प्रचारामधील शाब्दिक हल्ल्याऐवजी आता बॅग चेकिंगचीच चर्चा अधिक होताना दिसते. पालघरहून मोहम्मद हुसेन, नांदेडहून यशपाल भोसलेसह दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.